तू त्या हॉस्टेलमध्ये राहू नये. मग कुठे राहू? तुला आम्हा दोघांबरोबर राहायला आवडेल का? मला नक्कीच आवडेल. तिच्या एनजीओला मी आपल्या CSR ऍक्टिव्हिटी करता रेकमेंड करेन. मेरी जान मांगी होती तूने, कितनी छोटी सी चीज मांग ली. आता काय बाबा, रोज होणाऱ्या बायकोला बघायला मिळणार नाही. ही आयडिया पण तुझीच असणार आहे. तू तर मग माझे लावलेच. लावले नाही, लावणार आहे. तर अजून काही बाकी आहे? राघव, ऐक ना, हे बघ, आकांक्षाला मोरे काकांच्या घरी राहायला बोलवण्याची आयडिया माझी नाही आहे. मला नाही खरं वाटत आहे. मग जा बाबांना विचार. मी स्वतः सरप्राईज आहे. एवढी चांगली आयडिया मला का नाही सुचली? राघव, ऐक ना यार, प्लीज. सॉरी विन्या, सांगणार आहे. तू जरा थांब रे. तुला नाही माहिती आहे माझी कशी काशी केली ते. अरे ते महत्वाचं नाहीये. म्हणजे सॉरी, ते पण महत्वाचं आहे, पण हे थोडं जास्त महत्वाचं आहे. आता काय काम झालंय, मग आम्हाला कोण विचारणार? असं नाही, फोन सुद्धा उचलत नाहीये. नाही, आता मित्रांना फाट्यावर मारायचंच आहे, मग कशाला आता? सॉरी. आता उठा बशा काढू का? कोंबडा होऊ का? कोंबडा हो. मस्करी करतो. बोल, काय झालं सांगू? फंडा वर्क झाला. यस. काय सांगतो? मग देखा मेरी जान, जहाँ है दिल वहाँ है धड़कन, और धड़कन में है प्यार. क्या बात है. टेंशन मत ले, जब राघव बाबा है तेरा यार. यस, हे छान आहे. पुढे सांग. नाही, याचा काही भरोसा नाही. का? आत्ता एक फंडा वाजलाय म्हणजे हा करेक्ट आहे असं नाही. गोत्यात येशील. ए, पेशंटला बरं वाटावं म्हणून डॉक्टरला पूर्ण डोस द्यावे लागतात. हा, इथे पण तसंच आहे. 6 फंड्यांचा कोर्स आहे, आत्ताशी 1 फंडा झालाय. आणि हे सगळं याच्या भल्यासाठीच चाललंय ना. याचं भलं कर आणि माझी काशी कर. विन्या, 1 मिनिट थांब ना प्लीज. मला थोड्या वेळ बोलू दे, मग तू तुझं चालूच ठेव. ओके? नाही, बोल. याला बोलू दे ना. ओके. बाबा बोला प्लीज. अजून 1-2 मीटिंग होऊ दे जरा. चालेल, पण आता भेट अचानक फंडाची गरज नाही. का? कारण मी तिच्या बरोबर एक CSR इनिशिएटिव्ह फायनलाइज केलाय. त्यामुळे आम्ही कधी आणि केव्हाही भेटू शकतो. CSR? येस, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. वेर आर यू माय फ्रेंड? हे सही आहे. म्हणजे आता आपल्याला मैं आई आजा, मैं आई. बंकच चालली. माझ्या फंड्याचं नाव आहे हे. मैं आई आजा, असं फंड्याचं नाव आहे. ग्रेट नाव आहे. फंडा सांग. घुस. काय बोलतोयस तू? कानाखाली खायला? नाही तर काय. घुस म्हणजे तिच्या मनातलं ओळख. तिला ज्या गोष्टी आवडतात त्या तिच्या समोर कर. पण ते कसं कळणार आपल्याला? संजय, त्यालाच फोन करू. ए, यावेळेला माणसं झोपतात. मग आपण करू. अरे कशाला त्याला त्रास? उद्या सकाळी करूयात ना फोन. येस, मग गुड आयडिया. यार, आज आम्ही दोघं भेटलो ना, तुम्ही हवे होता यार तेव्हा. म्हणजे मी असा रिक्षातनं उतरलो ना, ती अशी बघत होती रे माझ्याकडे. आहा, काय फिलिंग होतं यार ते. म्हणजे ना असं तिला आयुष्यात दुसरं काहीच दिसत नव्हतं तेव्हा. फक्त मी तिला दिसत होतो यार. आणि मला सुद्धा फक्त तीच दिसत होती, दुसरं काहीच दिसत नव्हतं. आणि ती जेव्हा माझ्या जवळ येऊन माझ्याशी बोलली ना, आहा, मी विसरून गेलो की मी कुठे. मोकळे से खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळा, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास, ती बेधुंद, ती जळ उन्हाची वारा मंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग.
लोचा लव 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 लगने लोचा लव 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 लगने लोचा लव 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 लगने लोचा तिची अदा ही जरा निराळी तिची नजर ही जरा शिकारी तिचे ते हसू जरा शराबी तिची ही चाल जरा नवाबी ती कोवळीशी कळी दिवाणी नवी नवीशी जुनी कहाणी ती बावरीशी मृगनयनी ती सावरीशी सांज ओली लव 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 लगने लोचा 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 सुमित, सरप्राईज. हो हाय तू इथे बस ना प्लीज प्लीज. बस बस. ते काय ना, आता तिच्या एनजीओ साठी आपल्याला CSR ऍक्टिव्हिटी करायची आहे, तर मग डिस्कशन नको करायला. अगं पण बॉस. बॉसशी मी ऑलरेडी बोलली आहे. ओ वाव. अरे कमॉन गाईस, कामाला नको का लागायला? प्रेझेंटेशन बनवायचं आहे, केवढी कामं आली आहेत. चलो चलो गाईस जल्दी. मी निघते. काव्या थांब ना, तुझी सुद्धा आम्हाला मदत होईल, हो ना? येस ऑफ कोर्स. आय वॉज गोइंग टू से दिस. सौम्या, काव्या इज द स्ट्रॉंगेस्ट पिलर ऑफ माय टीम. आज काव्या आहे ना, म्हणून मी या खुर्चीवर बसू शकतो. वाव, इम्प्रेसिव्ह. झाली तारीफ करून, आता काम करायचं. हा येस. सौम्या, तुझ्या या प्रेझेंटेशन मध्ये तुझ्या एनजीओच्या मागचा विचार यायला हवा. म्हणजे केवळ तुम्ही काय काम करता तेवढंच नाही, तर तुम्ही ते का करता आणि तुम्ही ज्या सेक्टरमध्ये काम करता त्या सेक्टर करता ते किती महत्वाचं आहे हे त्या प्रेझेंटेशन मध्ये यायला हवं. म्हणजे आमच्या बॉस लोकांना हे पटायला हवं की दिस इज द बर्निंग नीड ऑफ टुडेज सोसायटी. म्हणजे आता तू स्लम एरियाज मधल्या मुलांसाठी काम करतेस, तर त्या मुलांना या मदतीची किती गरज आहे, त्यांच्यावर चुकीचे प्रभाव पडू नयेत म्हणून तुम्ही किती काम करताय, हे सगळं या प्रेझेंटेशन मधनं कळायला हवं. करेक्ट. आम्ही हाच विचार करून काम करतो, पण तुला कसं कळलं? इजंट इट ऑब्वियस? अरे पण बऱ्याच लोकांना नाही कळत. अच्छा, तू अजूनही माझी गंटी बऱ्याच लोकांमध्ये करतेस का? एनिवे, काव्या, आता आपल्याला कामाला लागायचंय. हे प्रेझेंटेशन आपलं बेस्ट प्रेझेंटेशन झालं पाहिजे. सुमित, आपलं प्रत्येक प्रेझेंटेशन बेस्ट असतं. रिलॅक्स. पण हे प्रेझेंटेशन सौम्याच्या एनजीओ साठी आहे ना. बर, तुमच्या केसचं काय झालं? कुठली? अच्छा, ती मुलगी, आय मीन देविका. अगं, तिला दिल्लीत पोलिसांनी ट्रेस केलंय. काय सांगतेस? हो, काय? हे कधी घडलं? मी काल पोलीस स्टेशनला गेले होते. अरे कमाल आहे, तुम्हाला बोलली का नाहीस? अरे मला वाटलं तुला इंटरेस्ट नसेल, आणि तसेही तुझे ऑलरेडी 75,000 बुडालेत. मला वाटलं सारखं सारखं तुला आठवण करून देऊन. जसं काही तू सारखी सारखी आठवण करून देतच नाहीस मला. ते काही नाही, पुढच्या वेळेला जेव्हा तू पोलीस स्टेशनला जाशील तेव्हा मी तुझ्या बरोबर येणार आहे. ठीक आहे बाबा, आपण दोघेही जाऊयात. प्रॉमिस? प्रॉमिस. हे इकडे गेलं, मी इथे जमवलं. टोटल का चुकली?
अरे बघ ना, कारण तू ह्यात तो कालचा ग्रोसरीचा खर्च ऍडच केला नाहीयेस. नाही ग, तो इथे नाहीये, त्याचा वेगळा अकाउंट आहे. अरे वेगळं कसं, ह्यातच इन्क्लूड असणार की नाही ते बाबा. काय तू मूर्खपणा करतोस हं? लिहून ठेवायचं की नाही? हे बघ, मी कॅश पेमेंट केलंय. का? करन्सी चेंज. अरे पण तरी हे बघ, हे मला अजिबात पटलेलं नाहीये. हा, राघवला जर हे सगळं कळलं तर त्याला काय वाटेल? मी बघीन काय करायचं ते. मला माहितीये मी काय करतोय. राघवला सांगेन मी व्यवस्थित. अभि हे चुकीचं आहे की नाही? हं? काही झालं ना, काही तरी मैत्री वेगळी आणि व्यवहार वेगळा. मी कुठे नाही म्हणालोय. तू नाही म्हणत नाहीयेस, पण शोना तू एक्सेप्टही करत नाहीयेस ना मी काय म्हणते ते. ओके ओके, तुझा काय तो ग्रोसरीचा हिशोब तो दे मला, मी टॅली करतो. थांब आधी, तू हा जो कॅश आणि कार्डचा जो काही घोळ घातलास तो सॉल्व्ह कर आधी. एवढा मोठा घोळ आहे तो. हाय गाईज. हाय. हाय हाय काय हाय? राघव तुझं काय चाललंय? अरे कॅफेकडे काही लक्ष आहे की नाही तुझं? हा, एकतर घरी असतोस, नाहीतर मग आपलं स्टुडिओ मध्ये. कॅफेचं काही आहे की नाही तुला? अगं घरी आई बाबा आलेत ना, म्हणून त्यांच्यासोबत होतो. काय झालं पण, कशाला? काय झालं हे बघ, मी जर नसते तर माझ्या या नवऱ्याला केवढा मोठा घोळ घातला असता माहिती ना तुला. बघ बघ, तुम्ही दोघं असताना मला काय टेन्शन आहे? उलट मला वेगळंच टेन्शन आहे. तुला कसलं टेन्शन आहे आता? अगं नवीन थीम बसवायला घेतलीये, चांगली हिरोईनच सापडत नाहीये. मला आवडलं असतं माहितीये काय सगळं करायला, पण मी खूप बिझी आहे कॅफे मध्ये. ओके चला, मला खूप काम आहे. ऑलरेडी मी टेन्स्ड आहे. का? तुला काही कॅफेची पडली आहे का नाही की नाही? माझ्यावर सोपवलेस की नाही? माझ्यावर सोप. हां म्हणजे तुला हिरोईन शोधायची, प्लीज बाहेर जाऊन शोध, इथे नको. भारा आहे काय? खूप आहेत. कणाचं सरळ जा, डावीकडे वळ, एक मस्त काचेचा दरवाजा दिसेल, तो आत बाहेर कसाही उघड, सरळ जा, उजवीकडे वळ आणि सरळ निघून जा. भरपूर हिरोईन्स आहेत. उगच्चूत. बाय. तू आत्ता ज्या माणसाला बाहेरचा रस्ता दाखवलास तो या कॅफेचा मालक आहे हे विसरलास का तू? त्या टेबलवर ऑर्डर नाहीये. किचन तू सांभाळतेस हे विसरलीस का तू? बाण आला का? हा आला, बाण आला. अहो काय बाण खेळत बसलाय? आता तुला काय झालं अचानक? तुम्हाला गावाकडची काही चिंता आहे का? घरं दारं जनावरं याची काही काळजी आहे? हा, बाण खेळत बसलाय. आला का? आला. सुनबाईला येऊ दे, मोरे भाऊंकडे राहिले मग बघू. आणि तू काय बघतो ना तिकडे सगळं? अहो काय तू काय बघतो म्हणून तर काळजी वाटते ना. अहो काय आपण आल्यापासून पोट्याला किती त्रास होतोय, त्यांना बाहेर झोपावं लागतंय, कळलं का? आणि आता येण्याचं लगीन ठरलंय ना. हा मग गावी जायचं म्हणते. हा, गावाला लय कामं खोळंबली आहेत. ठीक आहे, विण्याला येऊ दे, मी त्याला सांगतो सगळं. मी काय म्हणते, आता आणखीन काय म्हणते? गावाला जायच्या आधी सुनबाईला काहीतरी दागिना करून देऊया. हा, असंच रिकामा हाताने कसं आपण निघून जायचं? तिला काहीतरी दिलं की बरं काय. मग एक काम कर, हा तिला बोलून घे हा आणि जा तिला घेऊन खरेदीला. हा. हा, तिच्या पसंतीचे एखादा दागिना घे, कर, तिला फोन करून घे बोलून. फोन माझ्याकडे? माझ्याकडे का? माझ्याकडे हा मी करतो. हा करा. आकांक्षा हा बरोबर आहे, करू. चल मी येतो तुला सोडायला. तुला काम नाहीये? आय मीन मी जाईन एकटी. अगं पण बरोबर आहे तिचं, वी आर इंडिपेंडेंट विमेन. हो का? पण मग मी सोडायला आलेलं तुला तर आवडतं. मला नाही आवडणार. थँक्स. मी निघू? येस, एक मिनिट. बाय बाय. अगेन थँक्स. बाय द वे, तू आज छान दिसतोस. आय मीन तुला हे शर्ट खूप छान दिसतंय. हो, थँक्स.
ठीक आहे, मी निघू. हा बाय. बाय. थँक्यू थँक्यू थँक्यू. झालं ती सांगत होतीस नको येऊ सोडायला, नको येऊ सोडायला, तरी दरवाजापर्यंत गेलास तू चोंबडीगिरी करत. अगं गेलो ते बरं झालं ना. आणि मला एक सांग काव्या, एम आय लुकिंग स्मार्ट टुडे? तुझी ही स्माइल आहे ना, ती मला सगळ्यात जास्त प्रिय आहे. अँड यू लुकिंग व्हेरी स्मार्ट टुडे. थँक्यू थँक्यू थँक्यू. राघव भेटला होता का तुला? त्याच्या सांगण्यावरून केलंस ना तू हे सगळं? राघवच्या काय सांगण्यावरनं? काय बोलतोयस तू? नाही ना, मला एक काम आठवलं का? मी आलो आलो आलो. हॅलो. हॅलो मिस्टर विनय. हां हां आकांक्षा मॅडम बोला. अहो तुमच्या आईबाबांना माझ्यासाठी दागिना करायचा आहे. तुम्हाला कळतंय का? म्हणजे सोन्याचा दागिना. दागिना? अरे आईबाबांना पण काय काय सुचतं ना. हे ओटी भरण्यापर्यंत सगळं ठीक होतं, पण आता जरा जास्त होत आहे ना. हो. आणि मी नाही एवढं मोठं गिफ्ट एक्सेप्ट करू शकत त्यांच्याकडनं. नाही मला कळतंय हो, तुम्हाला खूप ऑकवर्ड वाटत असेल ना. आपण त्यांना खरं सांगूया का? म्हणजे तुम्हाला वाटत असेल तर सांगूया. तुम्हाला काय वाटतंय मिस्टर विनय? मला म्हणजे म्हणजे आई आई जे तुम्हाला घेईल ते तुम्ही घ्या. म्हणजे माझ्याकडनं गिफ्ट समजा हवं तर. नाही मिस्टर विनय, मी एवढं मोठं गिफ्ट नाही एक्सेप्ट करू शकत तुमच्याकडनं. मग आता काय करायचं? म्हणजे आता जर खरं सांगितलं आईबाबांना तर आयदर ते कायमच्याच गावाला निघून जातील किंवा मला तरी तिथे घेऊन जातील आणि काकाने ठरवलेल्या मुलीशी माझं लग्न लावतील. थांबा थांबा, मी करते काहीतरी. म्हणजे मी आत्ता नाही म्हटलंय, कसं बसं टाळलंय. ऑफिस आहे असं सांगितलंय, पण उद्या संडे, उद्या तर जावंच लागेल ना. नाही म्हणजे मला असं वाटतंय की आत्ता जे आई देते ते घ्या, नंतर हवं तर ते मला परत करा. म्हणजे मी ते माझ्या होणाऱ्या खऱ्या बायकोसाठी ठेवीन. ओके. मी जरा कचऱ्याची व्हॅन आहे, मी त्याच्या बाजूलाच थांबलोय. जाऊ का मी? ओके ओके मिस्टर विनय, इट्स ओके. आपण नंतर बोलूया. बाय. बाबा राघव थँक्स. जे फंडे खरंच काम करायला लागलेत यार. म्हणजे काय? एवढा वेळ तुला शंका होती? नाही नाही, अरे आणि फंडाच नाही हं? फंडा आतापर्यंत एकच तर वापरलाय आपण. हो यार, अरे एक फंडा वापरल्यानंतर एवढं झालंय, मग सगळे 6च्या 6 फंडे वापरल्यावर काय घडेल? ते इथे नाही, एकांतात इमॅजिन कर. अरे काय मस्त गेला आजचा दिवस माहितीये तुला. आज सौम्य आली होती ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये? हो, काव्याने बोलवलं होतं तिला. काव्याने का? हो, CSR ऍक्टिव्हिटीसाठी मी काव्याची मदत मागितली ना. तिने केली? ऑफकोर्स, का नाही करणार. हे सोड, सौम्य आली होती ऑफिसमध्ये. आणि ऑफिसमध्ये तर तुला माहितीये मी कसा असतो. आय एम जस्ट लाईक अ होल न्यू पर्सन यार. कम ऑन. इम्प्रेस झाली ती मला काम करताना बघून. मार अजून एकदा म्हणता. झालं कौतुक करू? अरे मी नाही करत आहे, तिनेच केलं. सौम्या मला म्हणाली की आज खूप छान दिसतोयस, शर्ट छान आहे तुझा. ग्रेट. आजपासून आपल्या फंड्याची दुसरी स्टेप. येस. आजपासून तू रोज हाच शर्ट घालायचा. रोज? किती दिवस? जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत. ए नाही राघव, काय? मूर्ख वाटेन मी तिला. आणि रोज रोज कारण काय काढू तिला भेटायचं? ते तुझं तू बघ, काही कारण काढ. रोज तिच्या घरी दूध टाकायला गेलास ना तरी चालेल, पण तुलाही करावंच लागेल. अरे यार, तुझा विश्वास नाहीये माझ्यावर? तसं नाही रे, मला फक्त. हाय बाय. अभिला सांगा मी गेले. का ग? हा म्हणजे आम्ही बोलत नाही आहोत ना. आता काय झालं? अरे आज हिशोबावरनं बोलले ना मी त्याला, तर चिडला माझ्यावर. बोलतच नाहीये. ठीक आहे, बघतो मी.
अभि काय काय झालंय? बोलत का नाहीस तिच्याशी? हे बघ, तू जर का तिची बाजू घेऊन इथे बोलणार असेल ना तर मला बोलायचं नाही. ओके. ए, थांब ना. का? तुला बोलायचं नाहीये ना? अरे पण म्हणजे तिची बाजू घेऊन बोलू नको असं म्हटलं. माझी बाजू ऐकून घेऊ शकतो ना तू. ओके, बोल. मला सांग, किचन कोण सांभाळतं? शाल्मली? हा, छान सांभाळते, मला काही प्रॉब्लेम नाही, उत्तम सांभाळते. पुढे. अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट ही माझी जबाबदारी, हो की नाही? त्यात सुद्धा हिला ढवळाढवळ करायची असते, त्यात सुद्धा ती लुडबुड करते. माझं काय म्हणणं आहे की तिच्या कामात मी लुडबुड करत नाही की नाही, मग तिने का माझ्या कामात लुडबुड करावी? सिंपल आहे. मला एक सांग, काय? जर मला एखादी चूक दिसली आणि मी ती दाखवून दिली तर ह्यात माझं काय चुकलं? त्याचं काय नाही शाल्मली डार्लिंग. एक मिनिट, डार्लिंग बिर्लिंग मला म्हणू नकोस, कारण मला माहितीये तुझी खरी डार्लिंग ना तो आहे.